नाना हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात. शरीर ही संपत्ती आहे आणि शरीर किंवा आपलं आरोग्य टिकवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. कोण रनिंग करतं, कोण सायकलिंग करतं, कोण योगासनं करतं, प्राणायाम करतं आणि जिम पण आपण करतो. तर कोरेगावमध्ये वर्ल्ड ऑफ फिटनेस ही जिम ही कार्यरत आहे. तर या जिमविषयी आपण थोडंसं सांगायचं आहे. ची सुरुवात कधी झाली आणि ही जिम आपण इथं सुरू करावी अशी का वाटलं हे सांगायचं. व्यायामशाळा चालू कर. हां बोला. व्यायामशाळा चालू करण्यापाठीमागचा हेतू हा खूप म्हणजे भावनिक आहे. अच्छा. म्हणजे लहानपणी काही वडीलधारी माणसं आजाराने त्रस्त झालेली बघितली. म्हणजे कमी वय नसतानाही आणि मधुमेह वगैरे डायबिटीज आणि व्यसनाधीन पिढी अलीकडच्या काळात ती सुद्धा बघायला भेटली जवळून. आणि त्याच्यामुळं मनाला खूप वेदना झाल्या की निर्व्यसनी मुळात आणि निरोगी ह्या दोन गोष्टी असतील माणसाजवळ तर माणूस आनंदी राहू शकतो. त्याला जीवनामध्ये म्हणजे आपल्याला आहारामध्ये काय भाजी भाकरी असेल तरी चालेल, बरोबर. तो निरोगी आणि निर्व्यसनी असेल तर प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. त्यामुळं व्यायाम क्षेत्रामध्ये माझे काही मित्र होते पहिल्यापासून. मला खरं तर एवढी आवड नव्हती, पण मित्रांच्या नादानं मला थोडंसं स्मारक एरिया आपल्या स्मारकामध्ये जोर वगैरे मारण्याची इच्छा झाली. म्हणजे ते बोलायचे चल जोर मारूया आपण, बैठका मारूया. असं करता करता मग तिथं आवड लागली. मला एवढी आवड लागली की असं वाटलं नाही व्यायामाशिवाय आपण म्हणजे आदूर आहे. आपल्याबरोबर इतरांना पण व्यायाम करायची आवड आणि व्यायाम करत करत मग ग्रामपंचायत व्यायामशाळा 2000 साली चालू झाली. बरं. त्याच्यानंतर वर्ल्ड ऑफ फिटनेस कधी सुरू झाली? वर्ल्ड ऑफ फिटनेस 2009ला झाली. 2000 साली ग्रामपंचायत व्यायामशाळा चालू झाली. गेले मला वाटतं 24 वर्ष झाली. 24 वर्षापूर्वी म्हणजे 2 टप्पे झाले. मग मी तिथून माझा प्रवास खरा व्यायामाचा सुरू झाला. म्हणजे लोकांसाठी, लोकांना शिकवायचं, लोकांना निरोगी निर्व्यसनी आणि मजबूत आपली पिढी घडवायची आपल्या गावातली, परिसरातली आणि देशातली. बरं. ही जिम आपण सुरू करताना बऱ्याच जणांचं योगदान याच्या पाठीमागं असेल. हो. काय सांगाल त्याच्याविषयी? योगदान म्हणजे याचं श्रेय मला व्यायाम करायला लावणाऱ्या मित्रांना जाते. त्याच्याबरोबर आमचे गुरु सुहास खामकर, त्याच्याबरोबर माझ्या मित्रांनी सुद्धा सहकार्य केलं. मित्रांबरोबरच वडीलधाऱ्या माणसांनी घरातल्या किंवा परिसरातल्या मला काय प्रोत्साहन देत आले. या जिमच्या उद्घाटनाला सुहास खामकर इथं आलेले होते. सुहास भारतश्री त्यांना किताब मिळालेला होता आणि त्याचे साक्षीदार अनेक जण आहेत. आणि कोरेगावकरांच्या मध्ये पण व्यायामाची सवय लागली आणि जिमला सुरुवात झाली तेव्हापासून. मुलांचा कल इकडे जास्त आहे आता. हो आहे ना. मुळात ह्या व्यायामशाळेमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं जास्त असं परिस्थितीनुसारच सगळं सांगितलं जातं. आहाराबद्दल आपल्या घरामध्ये जो अवेलेबल आहे का आहार, नॅचरल फूड खायचं. भाजी भाकरी म्हणजे राईस असेल किंवा तुमचं कडधान्य असेल, काही आपल्या परिस्थितीनुसार जे काही मिळेल तेवढं खायचं आणि त्यातून व्यायाम करायचा आणि आपल्या पद्धती बॉडी चांगल्या. बरेच जण यायला लागले जिममध्ये आपल्याला. भरपूर आहे. 100+ 100+ पोरं असतात. बरं. जिममधल्या काय ॲक्सेसरीज वगैरे किंवा साहित्य वगैरे त्याची आपण माहिती बघूया जरा. चला. कवरेजसाठी आणि वॉर्मअपसाठी यूज केलं. अच्छा. बरं. स्टँडिंग काढतो. सुरुवातीला हा व्यायाम केला होता. ओके. हा व्यायाम छातीसाठी चेस्ट म्हणून यूज करतात, झोपून मारतात. अच्छा. फ्लॅट बेस हा इम्प्लांट बेस हा ही मशीन जी आहे 45 डिग्री. अच्छा. पायाने प्रेस करायला पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी. अच्छा ठीक आहे. चला पुढे चला. हा इन्क्लाइन बेस आहे, हा डिक्लाइन आणि ही सगळी वर दिसते हे सगळे वेट सेक्शन आहे. ह्या फ्री वेटवर आपण प्रत्येक प्रकारचा व्यायाम करू शकतो. त्याच्याबरोबर तालमी
त्याच्याबरोबर ही स्मिथ मशीन आहे, त्याच्यावरती विविध प्रकारचे व्यायाम करता येतात. म्हणजे स्पॉटिंग मारता येतं, शोल्डर मारता येतात. तो सुद्धा मांड्यावर व्यायाम केला जातो. आता हा मुलगा व्यायाम करतो, हा पण मांड्यावर. ते छातीचे व्यायाम आहेत, चेस्ट पेगडेक मशीन आणि चेस्ट प्रेस. तो स्मिथ क्रॉसओव्हर पुली आहे, तिथं डबल क्रॉसओव्हर पुली. मुलांची संख्या जास्त असल्यामुळे ते आपल्याला ठेवायला लागते. डंबेल्स साहित्य केलं, डंबेल्सवरती प्रिवेट म्हणून व्यायाम केला जातो. पोटाच्या व्यायामासाठी बेंच असते आणि पाठीच्या व्यायामासाठी बॅक मशीन आहे, तिकडं बसून बॅक मशीन आहे. तर अशा प्रकारे व्यायामाचं साहित्य आहे. पायाच्या पोटरीसाठी म्हणजे कापसा पण म्हणतो पायाच्या, त्याच्यासाठी हा व्यायाम विशेष आहे. अच्छा. पायाच्या पोटरीसाठी व्यायाम, पायाच्या म्हणजे हा व्यायाम केल्यानंतर आपल्या डायजेशन सिस्टम होती, पचनशक्ती वाढते, ताकद येते. एक चांगलं एक थॉट आपल्या जिममध्ये आपण लावलं आहे, ते वाक्य आपण बघूयात. मला ही वाक्याची याची खऱ्या मनाची व्याख्या जी आहे ही याच्यामध्ये सांगणार आहे. बरोबर आहे. व्यायामासंदर्भात आपण आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू असं ॲडजस्टमेंट करून अख्ख्या आयुष्यामध्ये आपण ॲडजस्ट करतो, पण खरं शरीराला महत्त्व देत नाही, दुसऱ्याच गोष्टींना महत्त्व देत नाही. त्यामुळं ते आपल्याला जागं करण्यासाठी मी लिहिलं आहे. युवकांना काय सांगाल, म्हणजे कुठेही असेल तर आपण व्यायाम केला पाहिजे. हां, कोणत्याही प्रकारचा असो व्यायाम हा करत राहिला पाहिजे. ग्राउंडवरती चालते, सायकलिंग, वॉकिंग, ट्रेकिंग, जोर बैठक, ज्या परिस्थितीत जसा व्यायाम भेटेल त्या पद्धतीत केला पाहिजे व्यायाम. आणि आहाराचं म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार खाल्लं पाहिजे. म्हणजे मला हेच पाहिजे, चांगलं पाहिजे, मला अजून फळं पाहिजे, तसं काही नाही. तुम्हाला परिस्थितीनुसार आहार खावा आणि त्या पद्धतीने तुम्ही निरोगी राहण्यासाठी. आणि अनेक जण आपल्या जिममधून घडलेत, अनेक जण चांगले बॉडी बिल्डर आपल्या जिममधून तयार झाले. शासनाच्या सेवेत गेल्या, एअरफोर्स, नेव्ही, सैन्य ह्याच्यामध्ये परत शासनाच्या सेवेत रुजू आहे आणि खेळाडूही घडलेले चांगल्या प्रतीचे खेळाडू होते. याचा आनंद वाटतो. समाधान मिळतं की मुलांच्या शरीराला आपण म्हणजे शरीर निरोगी राहण्यासाठी आपण हे करतो, बळकट बनवण्यासाठी आपण काम करतो आणि त्या कामाला मला समाधान मिळतं. आणि म्हणून जास्त काय यातून मोठा फायदा नफा मिळत नाही, पण समाधान मिळतं. लाखो करोडो रुपयाचं समाधान मात्र मिळतं आणि मिळत आहे. सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो. धन्यवाद. धन्यवाद.